तुम्ही पहा, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। त्या काळामध्ये देखील त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य केलं। त्याच हे आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री। यांची पात्रता एवढी मोठी की यांना इतिहासच माहित नाही। वरतून म्हणतात चुकून झालं। तुम्हाला लाजा पण चुकूनच वाटतात का? मला पडलेला सिंपल आणि सरळ सोपा प्रश्न आहे। तुम्हाला ना इतिहास माहिती आहे, भूगोल माहिती आहे, या महाराष्ट्राची परिस्थिती माहिती आहे, काही माहित नाही, घंटा कुसळ काही माहित नाही तुम्हाला। तुम्ही लाजा आणल्यात फक्त राजकारणाच्या नावानं। तुम्हाला फक्त राजकारण करायचंय, इथल्या जनतेला येड्यात काढायचंय। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य आणलं, पण त्यांचे नाव घ्यायची सुद्धा तुमची लायकी नाहीये। म्हणून महाराज पण म्हणत असतील की तुमच्या तोंडात माझं नावच नको। रे वाचा रे, सुधरा रे। रोज तुम्ही बेतालासारखं वागणार। मला एक गोष्ट कळत नाही, तुम्हाला त्या टँगो पंच मधून येतं का काही? येतं का काही सांगा? मी आजपर्यंत खूप आदर करत होतो तुमचा, पण तो आदर हळूहळू घसरायला लागला आणि आज तो संपून गेला। तुम्हाला जर हिंदवी स्वराज्य कुणी स्थापन केलं हेच माहित नसेल आणि तुम्ही जर राज्य करत असाल, तुम्ही जर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असाल, तर याच्यापेक्षा मोठी लाजिरवाणी गोष्ट काही नाहीये। या लोकांनी सरळ सरळ महाराष्ट्राची वाट लावायचं ठरवलंय। यांना इतिहास माहित नाहीये ना, काही माहित नाहीये। यांना फक्त एकच गोष्ट माहितीये, घोटाळे करायचे आणि स्वतःचं राजकारण मोठं करायचं।